चिखलागड. मी महाराष्ट्र शासन यांच्या एकात्मिक फल उत्पादन विकास अंतर्गत 34x34चं एक सामूहिक शेततळ्याची योजनेचा लाभ घेतला. या योजनेचा लाभ घ्यायच्या आधी आम्ही पारंपरिक शेती करत होतो, सोयाबीन, कापूस. यामध्ये असं भरघोस उत्पन्न आम्हाला काही मिळत नव्हतं. त्यामुळे एक पर्याय विचारात घेऊन आम्ही पाण्याचा स्रोत एक तयार केला आणि त्यानंतर आम्ही शेततळा तयार झाल्यानंतर आम्ही संत्रा आणि मोसंबी याची लागवड करण्यास सुरुवात केली. त्यामधून आम्हाला चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळायला लागलं. मी 2019 आणि 20मध्ये शेततळ्याचा लाभ घेतला आणि त्यामध्ये मला शासनाकडून 3,39,000 रुपयेचं अनुदान प्राप्त झाले आणि त्यानंतर मी कधीही मागे वळून बघितलं नाही आणि आज उत्पन्नामध्ये माझ्या दुपटीने वाढ झालेली आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून मी ठिबकचा वापर करणे, पाण्याचं योग्य पद्धतीने नियोजन करणे, त्यामुळे मला माझ्या 30 एकर क्षेत्रामध्ये संत्रा आणि मोसंबीची लागवड करण्यास यश आले आहे. आणि माझं पूर्ण क्षेत्र हे पाण्याखाली आल्यामुळे माझे आता उत्पन्नात दुपटीनं अजून वाढ होणार आहे. आणि त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना म्हणू इच्छितो की त्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि आपला एक पाण्याचा मुख्य स्रोत आपल्या शेतामध्ये तयार केला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत पाण्यासाठी भटकंतीसाठीचा जो त्रास होतो तो त्रास खूप कमी होईल आणि स्वतःचं एक पाणी त्याच्या शेतात त्याला वापरता येण्यासाठी स्रोत तयार राहील. नमस्कार.